मित्रांनो, तुम्हाला तर माहीतच आहे, की आपला शुद्ध हेतू काय आहे, की व्याकरणाचा मनावर कोणताही ताण न ठेवता किंवा मनावर कोणताही बोजा न घेता स्पोकन इंग्लिश स्वाभाविकरित्या शिकायची आहे. आणि अशा प्रकारे स्पोकन इंग्लिश स्वाभाविकपणे शिकत असताना आपण इंग्लिश भाषेच्या काही मूलभूत गोष्टी शिकून घेत आहोत. ह्या मूलभूत गोष्टींमध्येच आपण एक पायरी पुढे चढून काय केलं होतं, तर वाक्यरचना कशी होत असते, त्याची एक रचना बघितली होती. आणि ह्या रचनेमध्ये केवळ 4 घटक असतात हेही तुम्हाला मी सांगितलेलं होतं. ते 4 घटक कोणते? कर्ता, मूळ क्रियापद, कर्म, इतर शब्द. आता हेही मी तुम्हाला सांगितलं होतं, की हे 4 घटकच तुम्हाला हायर लेव्हल स्पोकन इंग्लिश त्याचबरोबर ॲडव्हान्स्ड लेव्हल स्पोकन इंग्लिश सहजतेने बोलण्यास मदत करणार आहेत. आणि त्याच अनुषंगाने आज मी तुम्हाला एक असा नवीन टॉपिक शिकवणार आहे, की जेणेकरून तुमचं हायर इंग्लिश सुधारण्यास खूप जास्त मदत होणार आहे. आणि म्हणूनच व्हिडिओ थोडा सुद्धा स्किप करू नका. थोडं सुद्धा व्हिडिओ तुम्ही दुर्लक्षित करू नका. कारण काही वेळेस काय होतं, की आपण नेमकं ज्यावेळेस स्किप करतो त्याच वेळेस एखादा महत्त्वाचा टॉपिक निघून गेलेला असतो. आणि म्हणून मग पुढील गोष्ट आपल्याला समजण्यास थोडी अवघड जाते. आणि म्हणून थोड्याही प्रकारे स्किप न करता हा व्हिडिओ पूर्ण बघा. त्याचबरोबर हा व्हिडिओ आवडला तर तुम्ही नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला तर विसरूच नका. कारण की शिकवण्याच्या ओघामध्ये मी हे सर्व तुम्हाला सांगायचं राहूनच जातं आणि अगदी शेवटी व्हिडिओच्या शेवटी हे सगळं मी सांगत असतो. आणि म्हणून तुम्ही सुद्धा शिकण्याच्या ओघात लाईक करायला, सबस्क्राईब करायला विसरून जातात आणि तुम्ही हा व्हिडिओ झाला की पुढचा व्हिडिओ स्क्रोल करतात. तर म्हणूनच आत्ताच मी सांगून ठेवतो की तुम्ही हा व्हिडिओ चटकन आत्ता लगेचच सबस्क्राईब करा, लाईक करून ठेवा, जेणेकरून आपल्याला पुढच्या व्हिडिओची नोटिफिकेशनही येत राहील. आणि लाईक केल्यामुळे आपल्या व्हिडिओची इम्प्रेशनही जास्त वाढेल आणि तुमच्यासारख्या इतर विद्यार्थ्यांपर्यंतही हा व्हिडिओ जाण्यास मदत होईल. आणि म्हणूनच लाईक करायला विसरू नका. चला सुरू करूया. कोणता तो नवीन टॉपिक आहे. तर मित्रांनो, फळ्यावर दिलेल्या ह्या शब्दांची तुम्हाला हायर स्पोकन इंग्लिश बोलण्यासाठी खूप जास्त मदत होणार आहे. आणि म्हणून या शब्दांकडे तुम्ही बारकाईने लक्ष द्यायचं आहे. त्याचप्रमाणे या शब्दांचा अर्थ काय होतो तेही आपल्याला समजून घ्यायचं आहे. परंतु तुम्हाला हे सांगू इच्छितो, की हे शब्द संख्येने खूपच कमी आहेत. आणि म्हणून तुम्ही ह्या शब्दांची स्क्रीनशॉट काढून ठेवू शकतात आणि हे तुम्ही पाठच करून ठेवा. संख्येने खूपच कमी आहेत, त्याच्यामुळे तुम्हाला पाठ करायला खूप काही अडचण येणार नाही. या शब्दांचा उपयोग कुठे कसा करायचा हे तुम्हाला एकदा समजलं, की तुम्ही हायर स्पोकन इंग्लिश बोलायला तयार झालात असं समजूनच घ्या. आता या शब्दांचा काय अर्थ आहे ते समजून घेऊया आणि त्यांच्या साहाय्याने काही उदाहरणं सुद्धा आपण बघूया. जेणेकरून तुम्हाला एक आत्मविश्वास निर्माण होईल आणि तुम्ही सहजतेने इंग्लिश बोलू शकाल. बघूया काय आहे हा अर्थ त्यांचा. अल्वेज, नेहमी, युज्युअली, बहुधा, नॉर्मली, सामान्यपणे, जनरली, साधारणपणे, ऑफन, बहुधा, अधूनमधून. आता युज्युअली, बहुधा म्हणजे खूप जास्त वेळेस आणि ऑफन, बहुधा याच्यापेक्षा थोडं कमी म्हणजे अधूनमधून. फ्रिक्वेंटली, वारंवार. समटाइम्स, कधी-कधी. ऑकेजनली, प्रसंगी, प्रासंगिक म्हणजे कधीतरी एखादी गोष्ट आपण करतो त्या अर्थाने. सेल्डम, क्वचित. इतकं क्वचित की जवळजवळ नाहीच्या बरोबर. म्हणजेच आपण इथे ह्या सेल्डमचा अर्थ नकारार्थी वाक्यांमध्ये सुद्धा घेऊ शकतो. हार्डली एव्हर, खूपच क्वचित म्हणजे जवळपास नाहीच. रेअरली, खूपच क्वचित सारखाच अर्थ आहे. आणि नेव्हर, कधीही नाही. म्हणजे हे जर शब्द तुम्ही एकदा की पाठ करून घेतले आणि त्यांचा अर्थ काय होतो हे जर तुमच्या लक्षात आलं, तर आपली मराठी आपल्याला येतेच. आणि म्हणून कुठे केव्हा कोणता शब्द वापरायचा हेही आपल्या लक्षात येणारच आहे. परंतु तरी सुद्धा इथे ऑलवेजचा अर्थ नेहमी म्हणजे एखादी गोष्ट आपण नेहमी करत असतो त्यावेळी सांगायचं असतं. बहुधा केव्हा, की नेहमीपेक्षा थोडं कमी. नॉर्मली, सामान्यपणे, आपण एखादी व्यक्ती सामान्यपणे कशी वागते ते सांगण्यासाठी. तर अशा प्रकारे आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी काय करायच्या आहे लक्षात ठेवायच्या आहे. आता इथे मी फळ्यापासून फक्त 3 सेकंदासाठी वेगळा होतो, जेणेकरून तुम्ही ह्या शब्दांची काय करू शकता, स्क्रीनशॉट काढून ठेवू शकतात. तर बघूया इथे.
तर अपेक्षा करतो की तुम्ही ह्या शब्दांचे स्क्रीनशॉट काढून घेतलं असेल आणि हे शब्द पाठच करून ठेवा. आता हे शब्द आपल्याला कुठे वापरायचे आहेत ते बघूया. तर मित्रांनो, ह्या शब्दांचा उपयोग कुठे कसा करायचा हे समजण्यासाठी आपण इथं फळ्यावर काही उदाहरणं घेतलेली आहे. परंतु त्याच्या अगोदर तुम्हाला सांगू इच्छितो की या सगळ्या शब्दांना ॲडव्हर्ब्स ऑफ फ्रिक्वेन्सी असं म्हणतात. आपल्याला या शब्दांचा उपयोग कुठे कसा करायचा हे जाणून घ्यायचं आहे. व्याकरण बघायचं नाहीये म्हणून त्याच्यावर जास्त चर्चा नको नको करूया. तर फक्त एवढं लक्षात असू द्या की ह्या शब्दांना ॲडव्हर्ब्स ऑफ फ्रिक्वेन्सी असं म्हणतात. याचं कारण असं की हे शब्द आपल्याला आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपण एखादी गोष्ट किती वेळेस करतो हे सांगतात, म्हणून यांना ॲडव्हर्ब्स ऑफ फ्रिक्वेन्सी असं म्हणतात. तर बघूया, त्या टॉपिकला थोडंसं बाजूला ठेवूया आणि हे शब्द कुठे कसे वापरायचे हे शिकूया. इथे मी सर्वात प्रथम अगदी सामान्यपणे एक वाक्य घेतलेलं आहे की जे आपण या अगोदर शिकलेलो होतो. कसं आहे ते वाक्य बघूया. कार्तिक मला मदत करतो. खूप चांगली गोष्ट आहे. आता मदत करण्याची क्रिया कोण करतो? कार्तिक. म्हणजे आपल्याला कर्ता ओळखता आला. मग सर्वात प्रथम आपण काय घेणार? कर्ता घेणार. म्हणजेच काय? कार्तिक. असं आपण लिहून घेतलं. मग आपल्याला क्रियापद लिहायचं आहे. कार्तिक आपण लिहिलं. क्रियापद काय आहे? मदत करणे. मग मदत करण्यासाठी क्रियापद आपल्याला माहिती आहे. हेल्प. आता इथे क्रियापदाला एस एस लावायचा का? तर हो. का लावायचा हे तुम्हाला माहित आहे. कार्तिक हेल्प्स. का लावायचं? जे नवीन विद्यार्थी आले असतील त्यांच्यासाठी सांगतो की कार्तिक हा तृतीय पुरुष एकवचन आहे आणि म्हणून त्याच्या क्रियापदाला आपल्याला एस लावायचा आहे किंवा ईएस लावायचा आहे. तर आपण इथे एस लावला. तर कार्तिक हेल्प्स. आता कर्ता क्रियापद झाला की छोटासा अर्थ तयार होतो. काय अर्थ तयार झाला? कार्तिक हेल्प्स. कार्तिक मदत करतो. कोणाला? मला. म्हणून आपण इथे मलासाठी मी ही द्वितीया वापरली. कार्तिक मला मदत करतो. कार्तिक हेल्प्स मी. हे छोटस वाक्य तयार झालं. इतर शब्द आहेत का? तर नाहीये, म्हणून आपण इथे फुल स्टॉप देऊन टाकला. हेच वाक्य मी इथे घेतलेलं आहे जेणेकरून तुम्हाला ते सहजतेने समजेल. आता बघूया. आपल्याला माहित आहे की कार्तिक कर्ता आहे म्हणून आपण अगोदर कार्तिक लिहून घेणार. कार्तिक. आता क्रियापद मदत करणे. आता इथे बारकाईने बघा, हे जेवढे शब्द दिले आहेत ते सर्व शब्द मुख्य क्रियापदाच्या अगोदर वापरायचे. मग आपल्याला मदत करणे क्रियापद माहीत झालं आणि म्हणून त्याच्या अगोदर लिहायला विसरायचं नाही. काय? नेहमी. नेहमीसाठी कोणता शब्द आहे? ऑलवेज. आणि म्हणून तो आपण अगोदर लिहून घ्यायचा. म्हणजे तुमच्या लक्षात आलं असेल की फळ्यावर दिलेले हे जे शब्द आहेत हे शब्द आपल्याला क्रियापदाच्या अगोदर लिहायचे आहेत. म्हणून आपण कार्तिक ऑलवेज आणि नंतर हेल्प लिहिलं, त्याला एस लावला. कार्तिक ऑलवेज हेल्प्स मी. मला. झालं. आता हे जेवढे शब्द आपण घेतले हे सर्वच्या सर्व मुख्य क्रियापदाच्या अगोदर वापरायचे असतात. परंतु आपण अगदी सुरुवातीला टू बी ह्या क्रियापदाचे रूप दिले होते आणि हे सर्व टू बीच्या रूप जे आहेत हे सर्व शब्द टू बीच्या रूपाच्या नंतर वापरायचे असतात. मुख्य क्रियापदाच्या अगोदर आणि टू बी ह्या क्रियापदाचे जे रूप आहेत त्या रूपाच्या नंतर. हे बारकाईने लक्षात ठेवा. ती बहुधा त्याला भेटते. भेटण्याची क्रिया कोण करते? ती. म्हणजेच आपण इथे अगोदर शी हे सर्वनाम लिहून घेतलं. हो की नाही? आता भेटणे म्हणजे मीट. मीट. व्यक्तीला भेटायचं असेल तर मीट. स्थळाला भेट द्यायची असेल तर व्हिजिट. हे शब्द वापरायचे असतात, हे लक्षात ठेवा. तर आता आपण इथे मीट लिहिणार आहोत, परंतु त्याच्या अगोदर बहुधा लिहायला विसरायचं नाही. मग बहुधासाठी युजली म्हणजे काय? नेहमीपेक्षा कमी आणि बहुधा जो आपला ऑफन आहे त्याच्यापेक्षा जास्त वेळेस. म्हणजे तुम्ही ठरवायचंय की कोणत्या वेळेस आपल्याला ऑफन वापरायचं आहे आणि कोणत्या वेळेस युजली वापरायचं. कशासाठी? बहुधासाठी. नेहमीपेक्षा थोडं कमी जर असेल तर युजली वापरा. तर शी युजली मीट्स. एस का लावला? ती. शी हे सर्वनाम तृतीय पुरुष आहे म्हणून लावला. तर शी युजली मीट्स
कोणाला भेटते? हिम. तर आपण कर्म कसं शोधायचं हे आपण या अगोदरच्या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे. परंतु जे नवीन विद्यार्थी असतील त्यांना पुन्हा एकदा सांगतो, कर्म शोधायचं असेल तर काय आणि कोणाला असे 2 प्रश्न विचारा. म्हणजे कसं? शी युज्युअली मीट्स, ती बहुधा भेटते. कोणाला भेटते? उत्तर मिळालं ना? तर उत्तर मिळालं तर मग आपण ते उत्तर इथे लिहून टाकायचं, म्हणजे ते कर्म आहे असा त्याचा अर्थ होतो. तर शी युज्युअली मीट्स हिम, ती बहुधा त्याला भेटते. त्याची आई कधी कधी त्याला मारते. मग काय होईल? मारण्याची क्रिया कोण करतं? त्याची. अर्थबोध नाही झाला ना? म्हणून आपल्याला पूर्ण लिहायचंय त्याची आई. कारण आपण या अगोदर सांगितलं आहे की षष्टी कधीही एकटी दुकटी येत नाही. त्याच्याबरोबर पुढे एखादा शब्द येतोच. मग त्याची आईसाठी आपल्याला काय करावं लागेल? हिज मदर. आणि मारण्यासाठी बीट हा शब्द म्हणजेच क्रियापद आहे. आणि त्याच्या अगोदर आपल्याला कधी कधी साठी जो शब्द दिलेला आहे तो लिहायचा आहे, समटाइम्स. हिज मदर समटाइम्स बीट ला एस लागेल आणि हिम. हिज मदर समटाइम्स बीट्स हिम. तर अशा प्रकारे हे वाक्य होतात. म्हणजे आपण ही जी यादी दिली होती, ह्या यादीमधले सगळे शब्द तुम्हाला मुख्य क्रियापदाच्या अगोदर लिहायचं आहे, हे लक्ष ठेवा. म्हणजे स्पोकन इंग्लिश बोलत असताना तुम्ही शक्यतोवर त्याचा प्रयत्न करा. त्याचबरोबर हा जो समटाइम्स आहे, हा काही वेळेस दैनंदिन जीवनामध्ये जनरली बोललं जातं. म्हणजे ज्याला आपण इनफॉर्मल इंग्लिश बोलतो, त्यावेळेस हा समटाइम्स कधी कधी सुरुवातीला येऊन जातो, कधी कधी शेवटी येऊन जातो. तर हा समटाइम्स तुम्ही सुरुवातीलाही लिहू शकता, समटाइम्स हिज मदर बीट्स हिम असं तुम्ही बोलू शकतात. याच्याबद्दल जास्त खूप काही चर्चा करायची गरज नाही. तर अशा प्रकारे आपण हे वाक्य करायला शिकलो. तर हे सर्व शब्द तुम्हाला क्रियापदाच्या अगोदर घ्यायचे आहेत, परंतु टू बी या क्रियापदाच्या रूपाच्या नंतर घ्यायचे आहेत. हे तुमच्या लक्षात आलं असेल. आता याच ऍडव्हर्ब्स ऑफ फ्रिक्वेन्सी मध्ये असेही काही शब्द आहेत की जे नेहमी वाक्याच्या शेवटी येतात. ते कोणते बघूया. तर मित्रांनो, फळ्यावरील हे शब्द वाक्याच्या शेवटी येत असतात. जसे डेली, एव्हरी डे, एव्हरी वीक, एव्हरी मंथ, एव्हरी इयर, वन्स. आता वन्स अ डे, वन्स अ वीक अँड सो ऑन. आणि तसं म्हणजेच काय, वन्स अ डे, वन्स अ वीक, वन्स अ मंथ वगैरे असं तुम्ही करू शकता. त्याचप्रमाणे ट्वाईस, ट्वाईस अ डे, ट्वाईस अ वीक, ट्वाईस अ मंथ असं तुम्ही पुढे टाकू शकतात. आता आपण हा जो वन्स अ डे आणि वन्स इन अ डे, हे दोघंही व्याकरणिक दृष्ट्या बरोबर आहे. वन्स अ वीक आणि वन्स इन अ वीक हे सुद्धा व्याकरणिक दृष्ट्या अगदी बरोबर आहे. त्याचप्रमाणे ट्वाईसचं सुद्धा होणार आहे. म्हणून तुम्ही इथे गोंधळून जाण्याची गरज नाही. काही ठिकाणी तुम्हाला वन्स अ डे असं ऐकायला मिळेल किंवा काही ठिकाणी तुम्हाला वन्स इन अ डे असंही ऐकायला मिळेल. दोघांमधला काय बारीक फरक आहे तो मी तुम्हाला येणाऱ्या काही व्हिडिओजमध्ये नक्कीच सांगेन. आत्ता थोडक्यात सांगून देतो की हे तुम्हाला जास्त कॉमन वापरलं जातं, खूप जास्त दैनंदिन जीवनामध्ये नॅचरली वापरलं जातं. आणि वन्स इन अ डे हे तुम्हाला एखादी गोष्ट जोर देऊन सांगायची असेल तेव्हा वापरलं जातं. म्हणून थोडक्यात आता मी तुम्हाला सांगून दिलं. पुढच्या व्हिडिओमध्ये खूप जास्त डीपमध्ये आपण ह्या गोष्टी शिकूया. तर बघूया इथे हे जे वाक्य आहेत, हे वाक्य आपण सॉरी हे जे शब्द आहेत, हे शब्द आपण वाक्याच्या शेवटी वापरत असतो. जसं आय मीट हिम डेली, मी त्याला नेहमी भेटतो. शी गो शी गोज टू स्कूल एव्हरी डे, ती दररोज शाळेत जाते. ही वॉचेस अ मूवी एव्हरी वीक. त्याचप्रमाणे आता इथे वन्स वन्स अ डे, जसं आय ब्रश माय टीथ वन्स अ डे. आता कोणी कोणी 2 वेळेस ब्रश करत असाल तर तुम्ही असं म्हणू शकतात, आय ब्रश माय टीथ ट्वाईस अ डे. अशा प्रकारे तुम्ही म्हणू शकता. त्याचप्रमाणे 3 टाइम्स
तुम्ही आता 3 टाइम्स इन अ डे म्हणू शकतात किंवा आय ड्रिंक टी 3 टाइम्स इन अ डे. तर मी 3 वेळेस चहा पितो. तर अशा प्रकारे तुम्ही ह्या वाक्यरचनांचा उपयोग करू शकतात. या शब्दांचा उपयोग वाक्यरचनेमध्ये करू शकतात. तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कळवा. एखादी गोष्ट तुम्हाला समजली नसेल, तर ती गोष्ट सुद्धा कमेंटमध्ये आवर्जून लिहून पाठवा. जेणेकरून मला लक्षात येईल, की तुम्हाला कोणत्या गोष्टी कुठे अडतायत, की ज्याच्यावर आपण पुन्हा एकदा पुढच्या व्हिडिओजमध्ये काय करू शकतो, चर्चा करू शकतो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला तर विसरूच नका. Facebookवर जर बघत असाल तर पेजला फॉलो करा. नमस्कार.